नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची SSC बोर्ड क्वेश्चन पेपर 7 मार्च 2024 रोजी आजच झालेल्या आजच्या या पेपरची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आजचा हा पेपर आपल्याला नक्कीच सोपा गेला असेल आणि ह्या पेपरमध्ये आपल्याला किती मार्क्स मिळतील हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. इयत्ता 10वी इंग्लिश आजचा पेपर 80 गुणांचा हा पेपर आहे आणि 3 तास वेळ हा आपल्याला दिला जाणार आहे. या पेपरसाठी आलेली ॲक्टिव्हिटी सीट, संपूर्ण पेपरचं जर निरीक्षण केलं तर यापूर्वी आपण जो काही व्हिडिओ टाकलेला होता त्याच धर्तीवर आधारित सेम अशी ही क्वेश्चन पेपर आपल्याला बोर्डाकडनं मिळालेली आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलवरील व्हिडिओ अभ्यासलेले आहेत त्यांना नक्कीच पेपर सोपा गेला असेल. बघा, ॲक्टिव्हिटी सीटमधील सेक्शन 1 लँग्वेज स्टडीसाठी 10 मार्काचा हा प्रश्न आहे. त्यातला क्वेश्चन 1 8 गुणांसाठी कोणतेही 4 प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचे. पहिल्या भागामध्ये 2 गुणांसाठी 4 शब्द दिलेले, त्यामध्ये एक एक लेटर मिसिंग आहे. पहिल्याचं लाईट, फोकस, हॅबिट आणि स्टिक या पद्धतीने हे शब्द पूर्ण करायचे आहेत. जर आपण ते केले असतील तर आपल्याला या प्रश्नाला 2 पैकी 2 गुण मिळतील. पुढचे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. 2 गट दिलेले आहेत 4-4 शब्दांचे आणि ते आपल्याला अल्फाबेटीप्रमाणे लावायचे आहेत, म्हणजेच ABCDच्या क्रमाप्रमाणे. पहिल्या गटामध्ये बर्ड्स आधी येईल, बी आधी येतो म्हणून. त्यानंतर गार्डन, त्यानंतर रोज आणि नंतर ट्रीज. जर तसं लिहिलं असेल तर 1 गुण त्याला. त्यानंतर पुढचं सर्व शब्द टी वरून तयार झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला दुसरा शब्द बघायचा आहे, त्यामुळे पहिला शब्द टेस्ट, दुसरा 3 शब्दांचा सारखा आहे. तिसरा शब्द कोणता आधी येतो ते बघा. त्यानंतर शेवटचा ट्रीटमेंट येईल. त्यानंतर इथं यू हा सारखा आहे दोन्ही ठिकाणी आणि त्या पुढचा शब्द टी आणि बी आहे. मग बी आधी येतो म्हणून ट्रबल आणि नंतर ट्रूथ अशा पद्धतीने येतील. म्हणजे टेस्ट, ट्रीटमेंट, ट्रबल आणि ट्रूथ या पद्धतीने जर आपण क्रम लावला असेल तर आपले 2 गुण या ठिकाणी पक्के झाले. त्यानंतर तिसरा 2 मार्कांसाठी आहे पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. अचूक विरामचिन्हांचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. शी क्राईड, आर यू क्रेझी? प्रश्नचिन्ह शेवटी, क्राईडजवळ कॉमा. द टीचर सेड लेट्स स्टार्ट टुडेज लेसन. पहिल्या लिपीत, टी पहिल्या लिपीत काढायचं आहे. सेडजवळ उद्गारवाचक चिन्ह किंवा 2 टिंब विसर्ग. लेट्स स्टार्ट टुडेज लेसन, फुल स्टॉप. या पद्धतीने लिहिलं असेल तर आपल्याला 2 गुण मिळतील. त्यानंतर 4 मेक फॉरवर्ड्स मिनिमम ऑफ 3 letters each using the letter in the word. ॲडव्हर्टिजमेंट हा शब्द दिलेला आहे, हा आपल्याला वाक्यामध्ये टाकायचा आहे. एक लेटर, एक वाक्य आपल्याला तयार करायचं आहे अर्थपूर्ण असं आणि त्या ठिकाणी हा शब्द टाकायचा आहे, म्हणजे आपल्याला त्या प्रश्नाचा 1 गुण मिळेल. त्यानंतर पुढचं बघा,
एक कृती दिलेली आहे आणि 4 जागा रिकाम्या आहेत. स्टुडंट्स हा शब्द दिलेला आहे. आता स्टुडंट कसे असतात? क्लेवर, बॅड, गुड, हेल्दी, वीक, स्ट्रॉंग. स्टुडंटशी संबंधित आपल्याला रिलेटेड वर्ड्स या ठिकाणी लिहायचे आहेत. मग कोणतेही लिहिले तरी आपल्याला या ठिकाणी मार्क्स मिळणार आहेत. त्यानंतर 6वं, कंप्लीट द वर्ड चेन. ग्लो हा शब्द दिलेला आहे. शेवटच्या शब्दापासून तयार होणारे शब्द तयार करायचे आहेत आपल्याला. ग्लो, नंतर वर्ड, डॉग, जी वरून ग्रेप्स, येस वरून स्टुडंट. या पद्धतीने 2 गुण मिळतील असं लिहिलं असेल तर. त्यानंतर डू ॲज डायरेक्टेड 2 गुणांसाठी. सूचनेप्रमाणे आपल्याला वाक्यामध्ये बदल करायचा आहे. न्यू वर्ड्स बनवायचा आहे 2 मध्ये. त्यानंतर सेक्शन सेकंड 20 गुणांसाठी आपल्याला पॅसेज दिलेला आहे. आणि या पॅसेजमध्ये क्वेश्चन नंबर 2A साठी एक पॅसेज आहे. त्यात आपल्याला 5 प्रश्न विचारलेले आहेत 2-2 गुणांसाठी. पॅसेजच्या आधारे आपल्याला त्याची उत्तरं लिहायची आहेत. बघा, A1 ट्रू ऑर फॉल्स, चारी विधाने चुकी बरोबर ते ओळखायचे आहेत. कंप्लीट द वेब. त्यानंतर मॅच द वर्ड, जोड्या लावायच्या आहेत. डू ॲज डायरेक्ट, सूचनेप्रमाणे वाक्यात बदल करा 2 गुणांसाठी. पर्सनल रिस्पॉन्स 2 गुणांसाठी. त्यानंतर 10 मार्कांसाठी पॅसेजवर आधारित ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, त्या पूर्ण करायच्या आहेत. कोण कोणास म्हणाले. बघा, दुसरा पॅसेज तो वाचायचा आहे. कंप्लीट द वेब. पॅसेजच्या आधारे आपल्याला रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत. B3 B4
B5, सेक्शन 3 पोएट्री विभागावर आधारित 10 गुणांचा हा प्रश्न आहे. 4 मुद्दे दिलेले आहेत, त्यांची उत्तरं आपल्याला या कवितेच्या आधारे लिहायची आहेत. बघा ते काळजीपूर्वक. त्यानंतर A2 कंप्लीट द वेब, बीमध्ये आपल्याला अजून एक कविता दिलेली आहे 5 गुणांसाठी. ती कविता वाचायची आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या कृती पूर्ण करायच्या आहेत. बघा ही कविता. तिचं रसग्रहण करायचं आहे. टायटल, कवितेचं नाव, कवींचं नाव, कवीची मध्यवर्ती कल्पना, मध्यवर्ती आयडिया आणि संदेश. त्यानंतर 6वा विभाग 15 गुणांसाठी. क्वेश्चन 4A, काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत पॅसेजवर आधारित, त्या पूर्ण करायच्या आहेत. कंप्लीट द वेब डायग्राम, पॅसेजच्या आधारे डायग्राम पूर्ण करायची. त्यानंतर फिलिंग द ब्लँक, बघा यांची उत्तरं या ठिकाणी दिलेली. पहिल्याचं हे दुसरं, हे तिसरं आणि हे चौथ्या काढलेल्या जागेचं उत्तर आहे. बी भाग समरी रायटिंगसाठी. त्यानंतर 5वं सेक्शन रायटिंग स्किल 20 मार्क, लेटर रायटिंग. बघा 2 पत्र दिलेले आहेत, दोघांपैकी एक पत्र आपण सोडवलं असेल तर त्याला 5 मार्क्स मिळतील. या सर्व माहितीचा वापर करून आपल्याला पत्र लिहायचं आहे. बी डायलॉग रायटिंगसाठी किंवा ड्राफ्टिंग स्पीच, दोघांपैकी एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. स्पीच रायटिंग, मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हा
प्रश्न सॉल्व करायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन 6, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल दोघांपैकी एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. बघा, या ठिकाणी तक्ता दिलेला आहे, चार्ट. तो पहा काळजीपूर्वक आणि त्यानंतर त्यावर आधारित आपल्याला उत्तर लिहायचं. बघा, या पद्धतीने दाखवते मी, जे आपल्याला वाचायला सोपं जाईल. हवं असेल तर स्क्रीनशॉट घ्या त्याचा. त्यानंतर त्याचा ऑरचा प्रश्न, व्हर्बल टू नॉन व्हर्बल. काही माहिती दिलेली आहे पॅरेग्राफमध्ये, ती वाचायची आणि त्याला टायटल द्यायचं आहे सुटेबल. चांद्रयान-1 हे टायटल पण चालेल त्याला, किंवा फक्त चांद्रयान मिशन. त्यानंतर मुद्द्यांच्या आधारे आपल्याला उत्तर लिहायचे. डेट ऑफ लॉन्चिंग, चांद्रयान-1, चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3ची डेट. बघा, या ठिकाणी दिलेली जुलै 14, 2023. चांद्रयान-2ची 22 जुलै 2019 आणि पहिल्याची 22 ऑक्टोबर 2008. या तारखा त्या ठिकाणी टाकायच्या आहेत या ठिकाणी. आणि ते मिशन ABC त्या पॉईंटचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर B बघा, एक्सप्लेन द थीम, 5 मार्कांसाठी. न्यूज रिपोर्ट, डेव्हलप अ स्टोरी, सेक्शन 6 5 मार्कांसाठी. ट्रान्सलेशन, बघा, या ठिकाणी 6 शब्द दिलेले, त्यांचा मराठीमध्ये अर्थ आपल्याला लिहायचा आहे कोणत्याही चौघांचा. कॉम्पिटिशन, प्लेयर, ग्रेट, डस्ट. सोपे सोपे शब्द आहेत. प्लेयर म्हणजे खेळाडू, ग्रेट म्हणजे चांगला, डस्ट म्हणजे धूळ, कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा, ह्युमॅनिटी म्हणजे आपली पॉवर, शरीरातली प्रतिकारशक्ती. त्यानंतर 2 गुणांसाठी या ठिकाणी 4 वाक्यांपैकी कोणत्याही 2 वाक्यांचं मराठीत मिनिंग लिहायचं आहे. कीप सायलेंट इन द लायब्ररी, ग्रंथालयात शांतता ठेवा. रिटर्न द बुक विथिन 1 वीक, ग्रंथालयाची पुस्तकं 1 आठवड्याच्या आत परत करा. डोंट टिअर अ पेजेस ऑफ बुक्स, पुस्तकाची पानं फाटू देऊ नका. रिमूव्ह युअर शूज आउटसाईड द लायब्ररी, लायब्ररीच्या कडेला आपले शूज काढा. त्यानंतर C,
म्हणी दिलेल्या आहेत 2. त्या दोघांपैकी एका म्हणीचं आपल्याला मराठीत मिनिंग लिहायचं आहे. चांगल्याच मित्राशी मैत्री करा, वाईट मित्राशी मैत्री करू नका. या पद्धतीने मित्रांनो आज आपण इयत्ता 10वीचं इंग्लिश विषयाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सॉल्व केलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी पडणारी आहे. एकूण 23 पेजेसची क्वेश्चन पेपर होती, म्हणून आपला व्हिडिओ पण मोठा झाला. अशा पद्धतीच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.